नमस्कार छात्रों। तो आज हम जब तक जिंदा रहो लिखता रहो विश्वनाथ प्रसाद तिवारी जी का पाठ का अंतिम भाग आज देखने वाले हैं। तो इस पाठ में हमें तिवारी जी और नागर जी के साहित्य की चर्चा, उनकी लिखावट, उनकी भाषा शैली, उनका देश प्रेम, वहाँ की राजनीति, तभी लोगों की परिस्थिति, इन सभी बातों को हमने इस पाठ से जानकारी प्राप्त की है। तो आगे देखिए, पन्ना नंबर 85 पर हम देखेंगे क्या है। तिवारी जी कहते हैं, अपने तो पात्रों का भी बहुत संकलन किया है। नागर जी, हाँ बहुत। पात्रों का संग्रह भी काफ़ी है, लेकिन यह व्यवस्थित नहीं है। मैंने प्रत्येक जाति के रीति रिवाज भी इकट्ठे किए हैं। इनके लिए घूमना बहुत पड़ा है। बड़े बूढ़े से सुनकर भी बहुत कुछ प्राप्त किया है। गदर के फूल के लिए मुझे बहुत लोगों से मिलना जुलना पड़ा। म्हणजे त्यावेळची जी परिस्थिती होती, त्यावेळच्या परिस्थितीनुसार, म्हणजे परक्यांच्या अधीन असणारा आपला देश, पारतंत्र्यातला आपला देश, आणि त्या त्या काळच्या वेळेस मला एका लेखकाचं जे गदर के फूल नावाचं जे साहित्य होतं ते वाचण्यासाठी, त्या काळचे रीतिरिवाज, त्या काळची जाती धर्म, हे सगळं एकत्र करण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागलेले आहेत, असं ते म्हणतात पहा तिवारी जी। आपने अपने उपन्यासों के लिए फील्ड वर्क बहुत किया है। नागर जी, हाँ बहुत करना पड़ा है। नाचो बहुत गोपाल के लिए सफाई कर्मियों की बस्तियों में जाना पड़ा। उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपल्याला त्यांचं एक साहित्य होतं, उपन्यास। त्या उपन्यास लिहित असताना त्यांना अशा अशा ठिकाणी जावं लागलं, सफाई कर्मियों की बस्तियों में। म्हणजे सफाई कामगार जे असतात का, झाडणारे, लोटणारे किंवा स्वच्छतागृह धुणारे, अशा लोकांच्या वस्तीमध्ये मला जावं लागलेलं आहे आणि त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचे विचार माझ्या उपन्यासामध्ये मला लिहावं लागलेले आहे। ते उपन्यास होतं नाचो बहुत गोपाल। तर यासाठी मला सफाई कामगारांच्या घरामध्ये जाऊन त्यांचे रीतिरिवाज पाहावे लागले आणि मग मला ते साहित्य लिहिता आलं। म्हणजे पहा, तुमच्या लक्षात येतं विद्यार्थ्यांनो, की एका साहित्यकाला साहित्य लिहित असताना, एखादी कथा लिहित असताना, उपन्यास लिहित असताना, कादंबरी लिहित असताना, कविता लिहित असताना, ग्रंथ लिहित असताना, त्यावेळेस त्याला त्या भागामध्ये त्या लोकांची परिस्थिती कशी होती हे सगळं पाहण्यासाठी अशा घरांमध्ये सुद्धा जाऊन वास्तव्य करावं लागतं, राहावं लागतं। आणि मग त्या गोष्टी त्याला त्या साहित्यामध्ये लिहिता येतात पहा तिवारी जी। नागर जी, क्या आप मन और प्राण से अलग अलग मानते हैं? म्हणजे तुम्ही मन आणि प्राण याला वेगवेगळं मानता का? नागर जी, हाँ प्राण को मन से अलग करना पड़ेगा। मन की गति आगे तक है, प्राण को यहाँ तक खींचना पड़ता है। मन एक ऐसा निर्मल जल है जिसमें जीवन के संस्कार रंगते हैं। मन प्राण से ही साधता है। तिवारी जी, सुर में अपने मन को ही पकड़ा है। नागर जी, हाँ सुर के एक जगह लिखा है, मैं दशों दिशाओं में देख लेता हूँ। जब पूरी प्राण शक्ति एक जगह केंद्रित होगी तो इंटरव्यू आई बनाएगी। म्हणजे सूरदास नावाचे जे साहित्यिक होऊन गेलेले आहेत, जन्मांध असणारे, जन्मापासून आंधळे, तर त्या सूरदासांच्या साहित्यामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, ते सूरदास म्हणतात, मी 10 दिशांना पाहू शकतो। मैं दशों दिशाओं में देख लेता हूँ।
आता 10 दिशा कोणत्या असतात विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे बा. 10 दिशा कोणत्या? तर मुख्य दिशा 4. कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, हे 4 मुख्य दिशा आहेत. त्यानंतर उपदिशा 4 आहेत बघा. आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य, या 4 उपदिशा आहेत. 4 आणि 4 8 झाल्या. आणि अजून 2 कोणत्या? वरती आणि खाली. त्याला 10 दिशा म्हणतो बघा आपण. म्हणजे मुख्य दिशा 4, उपदिशा 4 आणि वर आणि खाली 2, अशा 10 दिशा. तर सूरदास हे जन्मापासून जरी आंधळे असले तरी ते म्हणतात मी 10 दिशांना पाहू शकायचो. कसं? जब पूरी प्राणशक्ती एक जगह केंद्रित होगी तो मैं इंट्यूटिव्ह आई बनेगी. म्हणजे मला दिसायचं असं ते म्हणतात बा तिवारीजी. नागर जी, हम लोगों ने आपका बहुत समय लिया, बल्कि आपकी उम्र और स्वास्थ्य का भी लिहाज नहीं है. नागर जी, स्वास्थ्य ठीक है मेरा. पत्नी की मृत्यु के बाद एक टूटन आ गई थी, लेकिन फिर मैंने सोचा कि लिखने के सिवा और चारा क्या है. तुम लोग यह मनाओ कि जब तक जिंदा रहो लिखता रहो. तो यहाँ में अगला सवाल था तिवारी जी का नागर जी से. तुमचं वय खूप झालेलं आहे, तुमचं स्वास्थ्य कसं आहे किंवा त्याविषयी थोडंसं सांगा. तर त्यावेळेस नागरजी सांगतात की माझं स्वास्थ्य ठीक आहे, परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर थोडंसं मी थकलो होतो, परंतु परत विचार केला आणि लिहायला सुरुवात केली. लिहिण्याशिवाय माझ्याकडे कोणताही चारा नाही. आणि ते म्हणतायत की मी जोपर्यंत जिवंत असणार आहे तोपर्यंत मी लिहित राहणार आहे. अशा पद्धतीनं एक नाव के यात्री नाम के पुस्तक से यह जो पाठ था, जब तक जिंदा रहो लिखता रहो, यह पाठ हमें विश्वनाथ प्रसाद तिवारी जी का पाठ हमें देखने को मिला है. तो इस पाठ में हमें नागर जी का लेखन शैली, उनका भाषा पर असणारा प्रभाव, उनका देश प्रेम, उनका विचार, उनके वहाँ के लेखकों की जानकारी, इन सभी बातों को हमें यहाँ साक्षात्कार के रूप में, यानी कि विश्वनाथ प्रसाद जी ने, तिवारी जी ने नागर जी का साक्षात्कार लिया है. साक्षात्कार म्हणजे काय? मुलाखत. म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची घेतलेली मुलाखत. तर अशा पद्धतीची ही मुलाखत आपल्याला ह्या एकांकीमधून पाहायला मिळालेली आहे. जब तक जिंदा रहो लिखता रहो नावाच्या या पाठामधून आपल्याला त्या काळचे साहित्यिक कशा दर्जाचे होते, देशप्रेम त्यांचं किती जागृत होतं, त्यानंतर त्यावेळीची राजनीतिक परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशा होत्या, लेखकांचे विचार कसे होते, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला या पाठामधून पाहायला मिळालेला आहे. हा जब तक जिंदा रहो लिखता रहो नावाचा जो पाठ आहे हा पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. या पाठावर असणारे जे स्वाध्याय आहेत हे स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी सोडवून मला दाखवायचे आहेत. आणि पान नंबर 88 पर्यंत स्वाध्याय आहेत बघा. हे सगळे स्वाध्याय सोडवायचे आहेत. पान नंबर 86, पान नंबर 87 आणि पान नंबर 88 पर्यंत भरपूर असे काही स्वाध्याय आहेत. ते स्वाध्याय सगळे तुम्ही काय करायचे आहेत, या पाठाचं वाचन करून सगळे व्यवस्थित वाचन करायचं आणि या सगळ्या स्वाध्यायांची उत्तरं लिहून मला दाखवायचे आहेत. आणि याच ठिकाणी आपण थांबूया, पाठाचा शेवट करूया. धन्यवाद.